चलिए देखिए, विवेक को आराम दिया है हमारे दूसरे टेक्नीशियन रुचिर महात्रे ने। बाबू मात्रे सर के सपूत रिचर मात्रे टेक्नीशियन की भूमिका में, लेकिन गेंदबाजी की बागडोर संभालेंगे अयांश 11 कोलखे की तरफ से। गेंदबाज प्रभात मते गुड्डू, कसलखंड का ये गेंदबाज, तेज तर्रार यंग टैलेंट। 24 लाइव इवेंट के तालुका हाफ टीम में कई धुरंधर थे, कई धुरंधर आए और चले गए, लेकिन दो धुरंधर रुके। एक थे अक्षय गाताड़े और दूसरे थे सचिन लहाने। मुकाबला शुरू होने का इशारा द्वारकानाथ सर का। राइट आर्म राउंड द विकेट। 3:35 पर पहली गेंद हवा में है और ये कैच होते होते रहा और ये 4 रन मिलेंगे, 4 रन मिलेंगे। 70-80 कौन साहिल ट्रांसपोर्ट देखिए, साहिल की छवि देखिए, बिल्कुल हाई हैंड हैंडसम पर्सनालिटी। प्रभात मते पहली गेंद के ऊपर उन्होंने लगभग विकेट निकाला था। प्रदीप भोईर इनकी तरफ से लगातार 3 छक्के अगर लगाते हैं संदेश पाटिल तो उनकी तरफ से 500 का इनाम है, लेकिन इनाम है इन खिलाड़ियों के लिए लगातार 3 छक्कों के लिए। भूषण शेठ पाटिल, नीलेश नथुराम मात्रे, साहिल मात्रे और शंभू शिसवे इनकी तरफ से, लेकिन यह विकेट मिलता हुआ देखिए अनिकेत मात्रे के लिए। एग्रेशन देखिए, एग्रेशन देखिए। दोनों अंपायर एक दूसरे से पूछेंगे जरूर। मुझे लगा जो खिलाड़ियों ने जश्न मनाया, ऐसा लगा कि शायद विकेट मिलता हुआ नजर आ रहा है, लेकिन अयांश 11 कोलखे अगर ये सफलता मिलती है तो बहुत बड़ी सफलता होगी। तीसरे अंपायर किस लिए है ये? देखिए आर्म पे लगी है या बल्ले पे, 4 आर्म्स पे लगी है या बल्ले पे, दोनों अंपायर ने डिस्कस किया है। अपील तो स्ट्रांग हुई है।
चलिए, यहाँ पर काफ़ी क्लैरिटी के साथ नज़र नहीं आ रहा है। ऑनफील्ड अंपायर जो डिसीजन देंगे वो दोनों टीमों को मानना होगा। ऑनफील्ड अंपायर सचिन लाहनी की तारीफ करनी होगी। स्पोर्टिंग स्पिरिट उन्होंने दिखाया, क्योंकि फाइनल है चालीसगांव प्रीमियर लीग का। दोनों टीमें जीतना चाहती है। एक तरफ अक्षय मुंडे तो दूसरी तरफ साहिल शेठ म्हात्रे जीतना चाहते हैं इस लीग को। चालीसगांव प्रीमियर लीग का पहला चैंपियन बनना ख्वाहिश। नाथा घरत भी इस मैच को देख रहे हैं। उनसे भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि मंच पे आके इस मैच का आनंद ले। गेंदबाज प्रभात, राइट आर्म राउंड द विकेट। फिर से एक बार अक्रॉस द लाइन, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। अनिकेत म्हात्रे ऑन फायर। पिछले मैच भी इन्होंने 21 गेंदों में 53 रनों की शानदार पारी खेली थी। देखिए, हर छक्के के लिए 500, लगातार 3 छक्कों के लिए 3000। भूषण शेठ पाटिल, साहिल शेठ म्हात्रे, शंभू सिसवे भूतपूर्व सरपंच कोन और नीलेश नथुराम म्हात्रे भूतपूर्व सरपंच कोन, इनकी तरफ से 70-80 साहिल ट्रांसपोर्ट कोन टीम के लिए। फुल टॉस किया, लेकिन बहुत ही बढ़िया यॉर्कर। फुल टॉस के बाद इसे यॉर्कर में तब्दील किया खुद बल्लेबाज ने। डॉट गेंद आई। देखिए, 8 रन उतने ज्यादा नहीं है मेरे ख्याल से। पहले मैंडेटरी पावर प्ले में 2 गेंदें अगर अच्छी आती है, 10 तक रोका जाता है, तो मेरे ख्याल से मैं कहूंगा ये अच्छी गेंदबाजी हुई है प्रभात मते की इस बैटिंग विकेट के ऊपर। 4 गेंदों में अब तक 8 रन आ चुके हैं। अयांश कोलखे बनाम सब 70-80 साहिल ट्रांसपोर्ट कोन। अच्छी गेंद डाली गई थी। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे प्रभात मते। टीम का कुल टोटल आ चुका है 8 रन। गुड्डू नाम से मशहूर पूरे कसरखंड में। ये स्लोअर वन की थी, गेंद हवा में है। इस आखिरी गेंद के ऊपर नंबर आएगा 1 बाउंस, सीधा 4। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है अनिकेत म्हात्रे की। 4-4-4, 12 रन इस ओवर में। 3 गेंदें डॉट खेली अनिकेत ने, 6 गेंदों में 12 बनाए। एक अच्छा ओवर किया मैं तो कहूंगा प्रभात मते गुड्डू ने, जिन्होंने मैंडेटरी पावर प्ले के ओवर में दिए महज 12। एक बहुत जबरदस्त पार्टी रखी है भूषण शेठ पाटिल और साहिल शेठ म्हात्रे। इन्होंने 12 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अगर जीतती है 70-80 कोन साहिल ट्रांसपोर्ट, तो उनके लिए नीलेश जी नथुराम म्हात्रे इनके फार्म हाउस के ऊपर पार्टी। वहीं दूसरी तरफ अगर जीतती है अक्षय आयांश 11 कोलखे, तो अक्षय मुंडे द्वारा इन खिलाड़ियों को भी डे नाइट पार्टी मिलेगी। दोनों तरफ जो जीतेगा उसका मजा है। आणि तुम्हा सर्वांचे लाडके या विभागात ज्यांना प्रेमाने मोठा भाऊ म्हणून हक्कानं संबोधलं जातं, ते आमचे वसंतदादा यांचं इथं आगमन झालंय। माजी सभापती पनवेल पंचायत समिती वसंतदादा काठावले। विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे वसंतदादा असे या विभागामध्ये नेहमी म्हटलं जातं। त्या वसंतदादा काठावले यांचं मनापासून स्वागत। चिखले उपसरपंच रविशेठ गडकरी यांच्याकडून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी लागोपाठ 3 षटकारांना 3000चं पारितोषिक। ज्ञानदेव पाटील पुत्राचा खेळ बघतायत।
खरं तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. नक्कीच खरोखरच तिन्ही लोकी झेंडा. चांबो देखिए, चांबो के बारे में ये कहा जाता है कि कॉफी शॉप में वो हमेशा कॉफी पीते हुए नजर आते हैं. किसके साथ नहीं बाबा, खुद पीते हैं एनर्जी बढ़ाने के लिए. वसंत दादा यहां पर आ चुके हैं. वसंत दादा आने के बाद मेरी ऊर्जा बढ़ी है. और ये विकेट मिलता हुआ आउट होने वाले खिलाड़ी है संदेश पाटिल. इतना अच्छा 2 मैच वो खेले और पिताजी के सामने जब खेलना था तो निराश किया अपने पिता को. सचिन लहाने के 2 ओवर ना होने के बावजूद भी ये टीम फाइनल खेल रही है. इसका मतलब जब टीम का चुनाव किया था तो 14 खिलाड़ी रोटेशन के हिसाब से इन्होंने चुने थे. 14 खिलाड़ी रोटेशन करने पर भी 11 अच्छे हो. इस संतुलित काम से इस टीम को सिलेक्ट किया था सचिन लहाने और इनके टीम मैनेजर थे दशरथ धुमार साहब ने. लेकिन अक्षय गाताड़े की स्टेटमेंट भी पर भी गौर करना चाहूंगा. उन्होंने कहा कि जब मैंने टीम को खरीदा, टीम में खिलाड़ियों को सिलेक्ट किया, वसंत दादा काटवले इनकी तरफ से हमारे लिए इनाम आ चुका है. उनका मैं दिल से शुक्रगुजार हूं. इनाम बताया नहीं जाता, इनाम पाना यह हमारी खुशनसीबी है. गेंदबाज प्रतीक गायकर. नीलेश भोयर के लिए प्रतीक गायकर. देखिए ये रनआउट का खतरा, डायरेक्ट हिट होती तो नीलेश भोयर बैक टू द पवेलियन. बैक टू द पवेलियन. देखिए साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कोन अयांश 11 की गेंदबाजी के दबाव में आ रही है. प्रतीक गायकर इस खिलाड़ी ने सभी को इंप्रेस किया. ना तो बैटर आइकॉन की लिस्ट में थे, ना बॉलर आइकॉन की लिस्ट में थे, ना ही ये 40+ तो है ही नहीं, तो 40+ आइकॉन लिस्ट में होंगे, ना ही ऑलराउंडर के लिस्ट में थे. लेकिन फिर भी गजब का कारनामा. प्रभावित सभी को नहीं, पूरे 40 गांव को प्रभावित किया इन्होंने. ये अच्छी गेंद. गणेश दड़वी देखिए खुश होंगे उनके गेंदबाजों के परफॉर्मेंस के कारण. यूं ही नहीं 1477 विकेट लिए जाते अपने जीवन में, करियर में. एक बार संन्यास लिया था हमारे ग्राउंड के ऊपर, फिर भी बारहवीं टीम ने कहा कि आप अपने संन्यास को वापस लीजिए और फिर टीम में प्रवेश कीजिए. और यह क्लीन बोल्ड प्रतीक गायकर को मिलती हुई एक और सफलता. राजकारणाचं टायमिंग आणि एखाद्या स्पर्धेला येण्याचं टायमिंग हे वसंतदादांचं सेम असतं. राजकारणामध्ये मोक्याच्या क्षणी आपल्या बाजूनं मतदान कसं होईल याकरता त्यांची पावले वळतात. आणि कोणत्याही स्पर्धेला जाण्याबरोबरच अशा वेळेला जायचं की पारितोषिक वितरण सोहळा त्याच वेळेला असेल. हे टायमिंग बरोबर साधतात वसंतदादा काठावले. आमचे खरं तर दादा आहेत ते. आणि प्रवीण भोईर सांगतात की आमचे आप्पा, पण या विभागाचे दादा म्हणून त्यांची ओळख आहे. मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावर गोलंदाज. देखिए अभी भी इस पिच के ऊपर मेडन ओवर गिरा नहीं है. रिकॉर्ड होगा, रिकॉर्ड. फाइनल में अगर मेडन ओवर आता है वो भी प्रतीक गायकर जैसे खिलाड़ी से. 14 विकेट लिए. अगर विकेट के पॉइंट्स इनके गिने जाए तो 70. 5 पॉइंट के आधार से रन भी काफी बनाए इन्होंने.
14 विकेट लिए जा चुके हैं प्रतीक गायकर द्वारा। फाइनल है, मैच है ये। इनके आगे शायद कोई बॉलर है क्या? और यह लंबा छे अक्षय मात्रे ने, अक्षय गाताड़े, माफी चाहूंगा, अक्षय गाताड़े ने इस गेंद को स्लॉग स्वीप किया। गेंद गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। इस टीम के कप्तान अक्षय गाताड़े। बघा प्रवीण भोईर सांगतात की मी ज्याच्या पलीकडे मारतो त्या झाडावर त्याने 6 मारलाय. तर श्रद्धा मुंडेताई यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यांच्या मिस्टरांना अयांश मुंडे या टीमला शुभेच्छा आल्यात. खरं तर बघा अयांश लकी आहे खूप त्यांना. तो टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर इस छक्का आने के कारण 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. मंगेश पाटिल वेलवली लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी होंगी. स्ट्राइकर एंड पर होंगे अनिकेत म्हात्रे और अक्षय गाताड़े. नॉन स्ट्राइकर एंड पर होंगे. 40 गांव प्रीमियर लीग का ये अंतिम महासंग्राम. मेरे कोटे के 3 ओवर बचे हैं. उसके बाद दीपक पाटिल पूरी जिम्मेदारी संभालेंगे अगले 5 ओवर और उसके बाद प्राइज डिस्ट्रीब्यूशन शिरोमणि. स्पीड अप कीजिए. हमारे अक्षय बंड्या कह रहे हैं भाई स्पीड अप कीजिए. कल देखिए अक्षय ने बिल्कुल चांबू की छवि दिखाई थी कैमरे के ऊपर. गोल मटोल चेहरा, थोड़ी सी कोलेस्ट्रॉल बढ़ी हुई बॉडी. 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 19. थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए. टेंशन भरा खेल है ये क्रिकेट. भावनाओं से जुड़ा हुआ ये खेल है. इस खेल में डरना मना है क्योंकि डर के आगे जीत है. इस खेल में चांबो मुझे बता रहे कि डर कर नहीं बल्कि डट कर खेला जाता है, तब जाके आप जीत सकते हैं. ये देखिए अब फुल टॉस गेंद और अक्षय गाताड़े इस टीम के कप्तान है. वो जानते हैं रनों की अहमियत को. फुल टॉस गेंद को उन्होंने स्लॉग किया मिड विकेट के ऊपर से. नंबर आया 6. डीजे क्योंकि एक बार गलती करे जो फुल टॉस की गेंदबाज ने उसे इंसान कहा जाता है. दोबारा गलती करे उसे शैतान कहा जाता है. बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है दोस्तों. और जिन गलतियों को हम माफ करें उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं. यह हमारे हिंदुस्तान की तारीफ है. टीम का टोटल 25 रन स्कोर कार्ड के ऊपर. इसी तरह अक्षय गाताड़े को लड़ी में छक्के लाने होंगे. और इसी ग्राउंड के ऊपर अक्षय बंड्या ने जब अपना बल्लेबाजी करने का मूड बनाया था तो 5 गेंदें डॉट खेली थी. अक्षय गाताड़े को वो नहीं करना है. अक्षय गाताड़े को ये करना है कि रन किस तरह से आते हैं, छक्के किस तरह से आते हैं, बाउंड्रीज किस तरह से आती है, तब जाके टीम अच्छी पोजीशन में आ सकती है. अक्षय बंडा की तरह अगर वो 5 गेंदें डॉट खेलेंगे तो टीम की नैया बीच भंवर में फंस सकती है. ट्वेंटी 24 लाइव इवेंट के हमारे एक और सागर पाटिल, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है दोनों टीमों के लिए, खासतौर से संदेश पाटिल के लिए. और ये नंबर 6 अक्षय गाताड़े
वेरिएशन के तौर पर जो स्लोअर वन की थी, उस स्लोअर वन का फायदा उठाते हुए टीम का टोटल 31, 2 छक्के आ चुके हैं। 3 गेंदों में 3 छक्के। अक्षय गाताड़े यानी कि 3000 का इनाम मिलेगा। यो बॅटमन गडकरी यांच्याकडून 3000 आणि त्याचबरोबर भूषण शेठ पाटील, साहिल म्हात्रे, शंभू सिसवे माजी सरपंच कोण आणि निलेश नथुराम म्हात्रे यांच्याकडून 3, एकूण 6000चं पारितोषिक या 3 षटकारांना मिळतं आहे अक्षय गाताडे याला। चला जमा करायचे कॅश, कॅश जमा करायचे 6000 रोकडा। आणि ज्ञानदेव पाटील यांच्याकडूनही अक्षय याला 500 रुपयांचं पारितोषिक आलंय। पैसे जमा करा, कारण आम्हाला तेवढं इन्कम नाही आहे की आम्ही आमच्या खिशातले देऊ शकतो। 6500 रुपए कुल मिलाकर लगातार 3 छक्कों पर मिले हैं अक्षय गाताड़े को। कप्तानी इनिंग मंगेश पाटिल को आसमान दिखाते हुए लेफ्ट आर्म राउंड द विकेट। लगातार चौथा आ चुका है। रनों के लिए संघर्ष कर रही थी टीम साहिल ट्रांसपोर्ट। 70-70। इस छक्के के लिए भी 500 है, क्योंकि हर छक्के के लिए 500 है। फॉर्चुनर है तो दिलदार, लेकिन यहां पर जो मैंने बात कही थी कि इन्हें अक्षय बंडा की तरह नहीं बल्कि संदेश पाटिल की तरह खेलना होगा, और वैसा ही खेल दिखाते हुए बल्लेबाज अक्षय गाताड़े। 4 में 4। पांचवा छक्का आएगा क्या? अच्छी गेंद डाली गई थी, बिल्कुल पैरों से सटीक। 1 रन जरूर मिलेगा, और इस 1 रन के साथ तीसरे ओवर में टोटल आ चुका है 38। बाउंस बैक करती हुई टीम। अच्छी गेंद डाली गई थी, 1 रन जरूर मिलेगा। राजेश चौहान ने शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर इस गेंद को फील्ड करने की कोशिश की थी, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 39। अभी भी पानी लेकर जाइए 12th मैन। दोनों टीमों के 12th मैन से मैं गुजारिश करना चाहूंगा। 3 ओवर की समाप्ति के बाद 13 की औसत से तो नित्या और काव्या हमें टीवी स्क्रीन पर नजर आ रही है। संदेश पाटिल, इनकी छोटी सी नन्ही सी परिया हमें नजर आ रही है, जो अपने पिता का मैच देखने के लिए आ चुकी है। नित्या और काव्या दोनों ही अच्छी स्माइल दे रहे हैं, स्क्रीन पर हम देख रहे हैं। और उनके ज्ञानदेव पाटिल, संदेश पाटिल के पिताजी यहाँ पर नजर आ रहे हैं, और काव्या और नित्या के नाना जी, दादाजी यहाँ पर नजर आ रहे हैं। स्क्रीन पे देखिए भूषण शेठ पाटिल, हमारे वसंत दादा काठावले, सब मेहमान नजर आ रहे हैं इंटरवल में। लेकिन इंटरवल में 5G टेलीकॉम का ऐड भी स्क्रीन पर नजर आना चाहिए। 70-70 के ओनर, 70-80 के ओनर साहिल शेठ म्हात्रे भी नजर आ रहे हैं। देखिए 13 की औसत उतनी ज्यादा नहीं है मेरे ख्याल से। यहां से भी 2 ओवर अगर अच्छा करे आयांश 11 कोलखे, 12 गेंदों में 15-16 रन दे, तो तुरंत वापसी के द्वार खुल सकते हैं उनके लिए। क्योंकि यहां पर अगर 15 रन भी दिए जाते हैं आने वाली 12 गेंदों में, तो 54 बनेंगे, और 54 उतना ज्यादा बड़ा टारगेट नहीं है फाइनल मैच के लिए। 5G टेलीकॉम यहां पर हम देख रहे हैं, आपके हक की दुकान टीवी स्क्रीन पर हमें नजर आ रही है। अयांश 11
कोलखे के लिए महेश यादव, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। देखिए 5G टेलीकॉम अपने हक की दुकान, 0% इंटरेस्ट और 0% डाउन पेमेंट के साथ आप किसी भी मोबाइल को खरीद सकते हैं। लेकिन ये अनिकेत म्हात्रे के बल्ले से निकला हुआ अनिकेत ब्रांडेड 40 गांव प्रीमियर लीग वाला बेहतरीन छक्का, टोटल पहुंचा 45 पर। धावांची चौकार षटकारांच्या आतिषबाजीनं ओढ लागली धावांची, भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची, भरवली क्रिकेटची गांव प्रीमियर लीग सीजन 1 सीजन 2 का आगाज कहां से होगा, किस गांव से होगा, कौन से होंगे ऑर्गेनाइजर, या फिर होगी 24 लाइव तालुका हाफ टीम, जल्द कुछ ही दिनों में हमें पता चलेगा। सनमय ट्रांसपोर्ट इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी हैं, प्रोपराइटर सोमेश यादव। लेकिन ये देखिए अनिकेत म्हात्रे का जलजला तूफान सुनामी, शॉर्ट पॉइंट के ऊपर से अपर कट के सहारे गेंद को भेजा डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। गेंद के ऊपर 4 रन, 10 रन अब तक आ चुके हैं। प्रतीक गायकर अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं, टीम की तरफ से चौथा। 45 और 4 49 बने थे और उसके बाद एक छक्का आया, रन बने हैं 55। बेकार गडिया हे तापला हे, गारठ्यात उपटी घालायला लागला है। उनका इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया, देखिए डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल है, नहीं नामुमकिन है, क्योंकि डॉन बल्लेबाजी के डॉन कौन के अनिकेत म्हात्रे इस वक्त 40 गांव प्रीमियर लीग में बल्लेबाजी कर रहे हैं। 55 रन स्कोर कार्ड के ऊपर, ओवर नंबर चौथा, 3 स्कोरिंग शॉट आ चुके हैं। फिर से एक बार नंबर 6 स्लॉग स्वीप, इन्हें भी लगातार तीसरा छक्का लगाने का मौका है। हाँ, तो तीसरा छक्का आता है तो देखिए भूषण शेठ पाटिल, साहिल म्हात्रे, शंभू सिसवे माजी सरपंच कौन और नीलेश नेतुराम म्हात्रे माजी सरपंच कौन, इनकी तरफ से 3000 का इनाम इन्हें भी मिलेगा। चलिए दही गेंद दीजिए, टाइम पास मत कीजिए। 61 रन, ओवर नंबर चौथा, 8 गेंदें शेष। 80 का सपना देख सकती है अनिकेत म्हात्रे की ताबड़तोड़ बल्लेबाजी के कारण। लेकिन कप्तान की मैं तारीफ करना चाहूंगा अक्षय गाताड़े की, जिन्होंने पिछले ओवर में रनों के लिए एक टेम्पो खड़ा किया आक्रमण कर। 70-80 साहिल ट्रांसपोर्ट। देखिए साहिल की पर्सनालिटी मुझे काफी अच्छी लगी आज, हाई एंड हैंडसम, लेकिन ये हाई एंड हैंडसम यूथ 6 अविश्वसनीय अद्भुत बल्लेबाजी, इनक्रेडिबल। बाबा 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 घुमाइला तो बायर षटकार दीवाने ते टोटल 67 रन। लेकिन इस ओवर में देखिए 3 छक्के आने के कारण ये भी 3000 रुपए के हकदार हो चुके हैं। अनिकेत म्हात्रे, इनको भी 3000 मिलेंगे। भूषण शेठ पाटिल, साहिल म्हात्रे, शंभू सिसवे भूतपूर्व सरपंच कौन और नीलेश नेतुराम म्हात्रे भूतपूर्व सरपंच कौन, इनकी तरफ से। देखिए कौन के इन सपूतों ने साहिल ट्रांसपोर्ट के लिए लाजवाब बल्लेबाजी की है। क्या ये होगा नंबर 6? कैच नहीं, इन्होंने रन बचाए हैं बॉडी को बैलेंस बना के, बॉडी के बैलेंस को बना के 1 ही रन यहां पर मिलेगा और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 68।
देखिए एक्शन रिप्ले में हम देख रहे हैं 24 लाइव इवेंट के जरिए देखिए बिल्कुल बाउंड्री के नजदीक इस गेंद को फील्ड किया गया। जब उन्हें लगा कि वो बाउंड्री पार हो सकते हैं, गेंद को उन्होंने छोड़ा मैदान के अंदर, फिर बाउंड्री पार हुए। काबिले तारीफ संकेत जाधव ने यह फील्डिंग को अंजाम दिया। इस फील्डिंग को तर नक्कीच पोलिसांकडूनही आपल्याला सहकार्य मिळालं या चाळीसगाव प्रीमियर लीगसाठी। डिपार्टमेंटचे आपल्या इन्चार्ज राजेंद्रजी आणि त्याचबरोबर जितू मोरे, जितू म्हात्रे, माफ करा, जितू म्हात्रे आणि राजेंद्र कुंवर पनवेल यांच्याकडून विशेष सहकार्य आपल्याला या पोलीस दलातून लाभलंय। त्यांचंही आपण मनापासून धन्यवाद देऊया या चाळीसगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून। हाँ देखिए, सुबह मैंने कहा था शाम के चाय के वक्त अगर चाय मिलती है तो मजा आएगा। गोविंदा जी, गोविंद मस्कर द्वारा ये चाय आ चुका है, उनका भी मैं शुक्रगुजार हूं। लेकिन क्या बल्लेबाजी हो रही है। ऑन साइड के ऊपर अब देखिए आखिरी ओवर है, 5 गेंदें मैं तो कहूंगा अक्षय को ही खेलनी चाहिए मेरे हिसाब से। आर पार की लड़ाई, 69 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। वही दूसरी तरफ गेंदबाज को अच्छा ओवर करना होगा। इसी साईनाथ भगत ने 2 छक्के खाने के बावजूद भी 4 गेंदों में 10 रन बचाए थे, जब अपोजिशंस को, आशीष पाटिल को 22 रनों की जरूरत थी। हल्के हाथों से इस गेंद को निकाला, शॉर्ट थर्ड मैन को चीरती हुई गेंद क्या जाएगी बाउंड्री पर, लेकिन रन मिलेगा महज एक। टीम का टोटल 70 रन। 70 रन बहुत ज्यादा होते हैं क्योंकि गेंदबाजी काफी अच्छी है टीम साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कोन के पास। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अपील की गई थी लेकिन द्वारका चोरगे ने कहा भाई ये वाइट बॉल है। तो कुछ अंतिम गेंदें इस मेरे कोटि की शेष है आज के दिन की। शुक्रिया अदा करना चाहूँगा मैं 24 लाइव तालुका टीम का। शुक्रिया अदा करना चाहूँगा मैं संदेश जी पाटिल और 24 लाइव इवेंट का, जिन्होंने चालीसगांव प्रीमियर लीग में बतौर कमेंटेटर भूमिका निभाने का मुझे मौका दिया। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, रुका हुआ टोटल वहीं पे। सनमय ट्रांसपोर्ट इनकी तरफ से 40 को शुभकामनाएं आ चुकी है। प्रोप्राइटर सोमेश नामदेव जाधव। देखिए हर कोई चाहता है कि 24 लाइव इवेंट पर अगर वो मैच देख रहा है तो उनका नाम आए। इतने 24 लाइव इवेंट की पॉपुलैरिटी बढ़ चुकी है, तो इसे सब्सक्राइब भी कीजिए। अगर आप चाहते हैं कि आपका नाम आए तो चैनल को सब्सक्राइब करना जरूरी है। लेकिन यह गेंद ऑन साइड के ऊपर खेला बल्लेबाज अनिकेत म्हात्रे ने, लंबा 6 आया और 6 की वजह से टोटल बढ़ता हुआ 77 रन। माना का डायरेक्ट केलते, मी डायरेक्ट मारतो, मला मारामारीच पडते। के ऊपर सलूक एक ही होता है गेंदबाजों के साथ, सरेआम कत्लेआम, गर्दन कटती है हमेशा। हमने देखा लगातार बार बार 6 की भाषा में बोलते हुए बल्लेबाज नजर आ रहे हैं। लेकिन मैच अभी खत्म नहीं हुआ दोस्तों। सचिन लहाने के पास भी कई ऐसे धुरंधर हैं जो इन रनों का पीछा करने की ताकत रखते हैं। उनमें से संकेत जाधव, प्रतीक गायकर, पवन गायकर, राजेश चौहान, कई ऐसे खिलाड़ी हैं जो इन रनों का पीछा कर सकते हैं। टोटल स्कोर कार्ड के ऊपर
77 रन, 50 के लिए 1 रन की दूरी। क्या अनिकेत म्हात्रे लगातार दूसरा 50। पिछले मैच भी उन्होंने 50 रनों की एक शानदार पारी खेली थी अपनी साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कोन के लिए। और यह व्हाइट बॉल करार दिया जा चुका है अंपायर द्वारकानाथ द्वारा। टीम का टोटल 78। अयांश कोलखे बनाम साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कोन। साहिल शेठ जिनके फ्रेंचाइजी है यहां पर बैठे हुए हैं। और यह क्लीन बॉल 49 के निजी योगदान पर 50 बनाने का जो ख्वाब देखा था, सपना देखा था, इस फाइनल मैच में उस ख्वाब को तोड़ा गेंदबाज साईनाथ भगत ने। लेग स्टंप पर फुल टॉस की और सीधा उड़ाया लेग स्टंप को। तो तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा जिन्होंने हमारी कमेंट्री को सपोर्ट किया, जिन्होंने इस 40 गांव प्रीमियर लीग को सपोर्ट किया, जिन्होंने 24 लाइव इवेंट तालुका हाफ टीम को सपोर्ट किया, जिन्होंने हमारे सुदर्शन की स्कोरिंग को सपोर्ट किया, दीपक पाटिल सर के कमेंट्री को सपोर्ट किया, द्वारकानाथ सर और उनके साथी अंपायर्स की अंपायरिंग के ऊपर सपोर्ट किया। कुल मिलाकर पैसे मैं आपको कहूँगा छक्के कितने आए, लगातार 2 बार 3 छक्के आए ना, 3 और 3 बनेंगे 6 और उसके बाद 1 2 3 7,500 और गडकरी साहब की तरफ से 3,000, कुल मिला के 10.5। तो मैं दीपक पाटिल साहब से गुजारिश करना चाहूंगा कि अगले सत्र में वो माइक्रोफोन संभाले। हेलो तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि प्रत्येक विकेटसाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असेल। भूषण शेठ पाटील साहेब, त्याचप्रमाणे साहिल शेठ म्हात्रे, शंभू शिसवे माजी सरपंच कोण, निलेश मथुराम म्हात्रे माजी सरपंच कोण, आणि त्याचबरोबरीनं चिखले ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्रजी गडकरी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी
3,000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 6,000 रुपये मिळतील. चांगलं पारितोषिक आहे. साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र दमदार योगदान दिलंय आणि तब्बल 78 धावा 78 धावा फलकावर लागल्यात. 79 धावांचं मात्र लक्ष असेल ते आयांश 11 कोळखे या संघाच्या समोर. मेगा फायनल 40गाव प्रीमियर लीगचा अंतिम सामना आणि दुसरं सत्र अंतिम सत्र असेल. कोणता संघ मात्र विजेता होणार पहिल्या पर्वाचा याकडे मात्र तमाम क्रीडा जगताचं लक्ष लागून राहिलंय. दोन्ही संघांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय आणि या हळूहळू मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना खरं तर बरेचसे कॅल्क्युलेशन चालू असतील. जेव्हा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येतं तेव्हा वैयक्तिक पारितोषिकांकडे खास करून मग या ठिकाणी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या स्वरूपात असणारी बाईक असेल, स्पोर्ट्स सायकल आहेत, यांच्यासाठी सुद्धा बरेचसे आकडेमोड पॉईंट्स आता मात्र जुळवायला सुरुवात झाली असेल. आणि बऱ्याच वेळाला खेळाडूपेक्षा आपले समर्थक मात्र पॉईंट्सकडे लक्ष देऊन जास्त असतात. त्यांच्या मनामध्ये बरोबर पॉईंट्स असतात की कोण किती खेळलाय, कोणाचे किती पॉईंट्स झालेत. आणि आजकाल लाईव्ह आहे, 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सगळ्या इनिंग्स बघितल्या जातात. खरंच किती पॉईंट्स आहेत त्याच्याकडे हे चेक केलं जाते आणि निदान त्याच्यापेक्षा 4-5 धावा एखादी विकेट जास्त असेल थोडासा सुस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न. त्यामुळं ही मॅच सुद्धा तशीच तुम्हाला पाहायला मिळेल. थोडंसं चढाओढ मात्र व्यक्तिगत सुद्धा पाहायला मिळू शकते या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये संकेत जाधव आणि प्रतीक गायकर तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल पहिलं षटक घेऊन साहिल पाटील. तर दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतो आणि घेऊन जातोय दुसऱ्या सत्राकडे. गोलंदाज साहिल. फुल टॉस बॉल पहिलाच बॉलवर भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. पहिल्याच बॉलवर संकेत जाधवने षटकार. स्वैग से करेंगे सबका स्वागत. Y'all ready to bring गणेशजी दळवी 12th मॅन आहेत परंतु त्यांचे भाचे संकेत जाधव. गणेश दळवी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 1477 विकेट्स घेतल्यात. कारण आम्हाला सुद्धा हे नाव माहिती आहे. जेव्हा आम्ही 50 किलोमध्ये 55 किलोमध्ये खेळायचो तेव्हा यॉर्कर गण्या, कारण हे स्पेशलिस्ट नाव अजूनही आमच्या कानामध्ये आहे. मगाशी मी एकदा विचारलं, प्रवीणला विचारलं की हे तेच आहेत का, कारण 2000 2001 बऱ्याचदा आम्ही पोंजे बारवई सगळ्या परिसरामध्ये जेव्हा खेळायचो किलोमध्ये आणि तेव्हा मात्र सगळे संघ बोलायचे अरे यॉर्कर गण्या आहे. बरेचदा एंट्री मागे घ्यायचे बरेचसे संघ. एवढी दहशत मात्र या नावाची होती. राऊंड विकेट ना हात बॉल इथून मात्र ढकललाय कबर्सकडे. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तोपर्यंत मात्र सिंगल. कारण 78 धावा चेसेबल होऊ शकतील. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळचं नाही आपल्याला म्हणता येणार कारण 4:15 वाजलेत बरोबर. प्रॉपर सूर्यप्रकाशामध्ये मात्र खरं तर फायनल आपण खेळवतोय. यापेक्षा चांगलं नियोजन काय असू शकतं एखाद्या स्पर्धेचं. पहिलं पर्व परंतु अगदी नियोजनपूर्ण आयोजन हे खास करून महत्त्वाचं राहिलं या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर बऱ्याचदा फायनल्स तुम्हाला काळोखामध्ये खेळायला मिळतात परंतु या स्पर्धेमध्ये तसं नाही आहे. सगळ्यांना समान न्याय. इथे मात्र इनफिल्डच्या वरतून इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून भिरकावून दिला या बॉलला सरळ सीमा रेषा पार. आणखीन एक बहारदार फटका प्रतीकच्या बॅटमधून येतोय षटकार. पहिल्या 3 बॉलवर आल्या तब्बल 13 धावा आणि ह्या 79 धावा करण्याचे संकेत मात्र दिलेत ते संकेत जाधव आणि प्रतीक गायकरनं. सुरुवात काय झाली यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते. त्यामुळं जर या 79 धावा चेस झाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका कारण एवढी महान फलंदाजी याही टीमकडे आहे. खरं तर मी शेवटचं षटक जे टाकलं ना साईनाथ भगतनं त्याचं कौतुक करेन. ज्या पद्धतीनं त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये असं वाटत होतं की अगोदरच्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 49 धावा दिल्या होत्या
त्यामुळं शेवटच्या गोलंदाजाला सुद्धा मार पडेल असं वाटत होतं, परंतु तिथे मी तर म्हणेन ज्या वेळेस अक्षय गाताडेनं ते सिंगल काढून दिली आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूंवर मात्र फारशा धावा आल्या नाही. कुठेतरी तो टर्निंग पॉईंट, तो मोमेंटम मात्र थोडासा शिफ्ट होताना दिसला, कारण फक्त 10च धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या आणि जी तिथं लीड मिळाली असती 78वर थांबवला गेला. 80च्या प्लस ही धावसंख्या कोणीही सांगेल इथे स्टेडियमवर उपस्थित की गेली असती, परंतु ती गेली नाही आणि तिथं रोखलं गेलं आणि तोच मोमेंटम मात्र नक्कीच मिळाला होता अयांश इलेव्हन कोळके टीमला. लोवा फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटकेबाजी सुरुवात केले, आक्रमकपणा पाहायला मिळतो मैदानामध्ये दोनही सलामीवीरांचा. आणखीन एक षटकार प्रतीकच्या बॅटमधून. शॉर्ट टीम मिटिंग घेण्यास भाग पडले. पहिल्या 4 बॉलवर आले तब्बल 3 षटकार, 19 धावा आणि साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण संघाचे समर्थक आता मात्र शांत झालेत. मग घासपासून पाहायला गेलं तर प्रचंड टाळ्या शिट्ट्या मात्र पडत होत्या, परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय होईल या खेळामध्ये याचा नेम नाही. तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ, म्हणूनच उगाचच नाही एवढ्या मोठ्या संख्येनं मात्र प्रेक्षक वर्ग आज स्टेडियमवर या सामन्याचा आनंद पाहायला येतात आणि या तोच सामना मात्र अगदी जशास तसं ठोसा मात्र दिलाय तो अयांश इलेव्हन कोळके संघानं. 4 बॉलवर स्ट्रायकर गोलंदाज साहिल पाटील मात्र महागडा ठरतोय. 19 धावा खाल्यात आणि आता मात्र कुठेतरी थोडीशी मनामध्ये चिंतेचं वातावरण, भीतीग्रस्त वातावरण आता मात्र साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण संघाच्या खेळाडूंच्या मनामध्ये सुद्धा झालं असेल की या धावा मात्र डिफेंड आपण कशा करायच्या आणि त्याचबरोबरीनं समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा चेस करू शकेल. त्यामुळे थोडंसं टेन्शन आता मात्र वाढले, दबाव आता मात्र असेल तो साहिल ट्रान्सपोर्टवर. कमबॅक करावा लागेल साहिल पाटीलला. राऊंड विकेट ना आला, परंतु तरीही काही फरक पडलेला नाहीये. बॉलला भिरकावलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर या ओव्हर मधला येतोय. 4था षटकार आणि प्रतीक गायकरच्या बॅटमधून सलग 3रा. पहिल्या 5 बॉलवर मात्र तब्बल 25 धावा आल्यात, 25 रन्स. त्यामुळे 79 धावा सुद्धा आता मात्र कमी पडतील असंच काहीसं चित्र. संकेत जाधव आणि प्रतीक गायकर, परंतु प्रतीक मात्र पुन्हा एकदा विस्फोटक इनिंगला सुरुवात केले. लगातार 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. दबाव असेल गोलंदाजावर. आणखीन एक बहारदार फटका, 5वा षटकार या ओव्हर मधला आणि अक्षरशः मी तर म्हणेन घाम फोडलाय. प्रतीक गायकरची धुव्वाधार फलंदाजी पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय मैदानामध्ये आणि पहिलं षटक एवढं महागडं ठरेल याची किंचितशी कल्पना नसेल ती साहिल ट्रान्सपोर्टला. तब्बल 31 धावा विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम अयांश इलेव्हन कोळके.
सुद्धा भंगू शकेल. त्यामुळं अनिकेत म्हात्रे आता मात्र आपली सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल. चांगला बॉल होता ऑफ स्टंप लाईनवरचा हा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली सुद्धा राहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल हा पहिला निर्धाव चेंडू येतोय या इनिंग मधला. पहिलं षटक आपण पाहिलं, तब्बल 5 षटकार आलेत, एक सिंगल पाहिली, 31 धावा. परंतु हे षटक कारण इथे कमबॅक करणं गरजेचं असेल. एक 5-6 धावांचं जरी षटक आलं, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं जर सलामीवीरांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला अनिकेत म्हात्रे तर 78 धावा चांगल्या आहेत. या धावा डिफेंड सुद्धा होऊ शकतील, परंतु त्या डिफेंड करण्याची तयारी तुमच्यामध्ये पाहिजे. त्या जिद्दीनं मात्र खेळ करावा लागेल. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये लॉंग ऑनच्या वरतून उडवलं या बॉलला, सरळ सीमा रेषा पार. इट्स अ ह्यूज वन, 6. इतना पैरों के ऊपर गेंददारी इतना लंबा छक्का देगा. फक्त षटकारांचा खेळ मात्र केला जातोय आतापर्यंत. पहिल्या 8 बॉलमध्ये तब्बल 6 षटकार आलेत. 8 बॉलमध्ये 6 षटकार हा रुद्रावतार जो आहे ना, ही भीषणता पाहून आता मात्र साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण टीमचे सगळेच खेळाडू घायाळ झाले असतील. कारण ज्या विस्फोटकतेने ज्या मैदानामध्ये उतरले ते सलामीला दोनही फलंदाज काहीतरी वेगळा विचार करून उतरलेत. आम्हाला फायनल जिंकायची आहे, या पहिल्या पर्वाचा विजेता आम्हाला व्हायचा आहे आणि चॅम्पियन बनायचं असेल तर थोडीशी मेहनत करावी लागेल. आणि तीच कठोर मेहनत मात्र मैदानामध्ये घेत असताना सलामीची जोडी संकेत जाधव आणि प्रतीक गायकर आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. दोनही फलंदाज दोनही बाजूनी जर आपण विचार केला तर अक्षरशः फक्त षटकारांची आतषबाजी झाले. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गलीमधून बॉल निघालाय. बॉल भरधाव वेगानं थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता येतोय. हा खणखणीत असा चौकार. मागच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या, धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 41. निम्म अंतर पार झालंय. 50% धावा मात्र झाल्यात. अजूनही अर्धी लढाई बाकी आहे. पाहूया पुढे काय घडते. अनिकेत म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो, चेंज ऑफ पेस, लोवर वन ओळखला होता, त्यामुळे हळुवारपणे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र धाव मिळणार नाहीये, हेच करायचंय आता मात्र गोलंदाजांना. व्हेरिएशन्स दाखवावे लागतील, मिश्रणयुक्त गोलंदाजी करावी लागेल. संमिश्र स्वरूपाची गोलंदाजी करून थोडेसे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकून थोडंसं गोलंदाजीमध्ये बदल करत करत मात्र इथून मात्र कशा पद्धतीनं ही ब्रेक थ्रू मात्र मिळेल, कशा पद्धतीनं पहिली विकेट मिळेल, याकडे आता मात्र थोडंसं काम करणं गरजेचं आहे ते साहिल ट्रान्सपोर्टला. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. इथे मात्र कम्प्लिटली टायमिंग मिक्स झालं होतं संकेत जाधवकडून. मागच्या 2 बॉल निर्धाव काढलेत. कमबॅक करतोय अनिकेत म्हात्रे हा गोलंदाज. इथे मात्र विकेट आलेली नाही, ही जमेची बाब आहे, परंतु धावसंख्या मात्र चांगली झाली. परंतु क्रिकेटमध्ये एक असं षटक आहे, एक असं षटक जो मात्र गोलंदाज किफायतशीर टाकेल. पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र साहिल ट्रान्सपोर्ट परतू शकतो. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, संधी आहे आणि इथे मात्र झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. ब्रेक थ्रू मात्र मिळवून देत असताना पहिला धक्का सहन करावा लागेल आयांश 11 कोळके या टीमला. संकेत जाधव काय बॅटिंग करत होता, परंतु अखेरीस मात्र झेल टिपलाय मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटीलला. आणि इथे मात्र पहिला गडी गारद होतोय आयांश 11 कोळके टीमचा.
41 धावा. अजूनही 18 बॉलमध्ये गरज आहे 38 धावांची. 38 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 18. तिसऱ्या स्थानावर नवीन फलंदाज पवन कायकर फ्रॉम पोएंजे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज केतन पाटील अरिवली. तरी त्यांचा संघ बाहेर गेला असला, त्यांचं स्वप्न भंग झालं असलं तरी सुद्धा या ठिकाणी हीच ती स्वप्नातील बाईक आपण पाहू शकणार आहोत. कोणत्या खेळाडूला मिळेल? 2-3 खेळाडू जरूर रेसमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये मात्र युद्ध सुरू आहे. कदाचित या फायनलमध्ये सुद्धा एखादा खेळाडू पुढे मागे होऊ शकतो. त्यामुळं इथे मात्र फायनलच नाही तर बाईकसाठी सुद्धा फायनल असू शकेल. पण तो लीग मॅच आहे, फायनलमध्ये अगोदर हरलेल्या पराभूत खेळाडूला सुद्धा मिळू शकेल. लोवा फुल टॉस बॉल टर्न केला स्क्वेअर लेगकडे. इथे मात्र थोडासा टप्प्यावर थांबला होता आणि हीच मात्र चुकी झाली. इथून मात्र बॉल फ्लाय होत असताना सरळ सीमा रेषा पार 4. पहिलाच बॉल यावेळेस मात्र चौकार. 4 धावांसाठी धाडलाय प्रतीक कायकर. काय इनिंग मात्र सजवले आतापर्यंत. 4 षटकार 1 चौकार म्हणजे 28 धावांवर तो खेळतोय. ओ इथे मात्र बॉल पाहायला गेलं तर थोडासा फर्स्ट लिफ्ट कडे गेला होता. काळजाचा ठोका चुकला होता कारण फास्ट आउटसाइड एज होती. आवाज इथपर्यंत ऐकायला आला होता परंतु अगदी पुढ्यात पडला शॉर्ट थर्ड मॅनच्या. डॉट बॉल निर्धाव चेंडू कमबॅक करत असताना दर्शन पाटील. क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा लाभणं तेवढंच गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण ती साथ लाभली तर नक्कीच थोडासा दबाव मात्र टाकण्यामध्ये यशस्वी होऊ शकेल. रेस सुरू आहे. गोलंदाज सय्यार राईट ओव्हर द विकेट. दर्शन पाटील लो व फुल टॉस बॉल. इथे मात्र लेग स्टंप वरचा बॉल बिरकावून दिलाय. दे धक्का घे चक्का. त्याच बरोबरीने गोलंदाज सुद्धा गोलंदाजी करत असताना चुका करतात. बराच वेळेला स्थिरावण्याची संधी आपण स्वतःहून फलंदाजांना दिली जाते. परंतु या षटकाराच्या सहाय्यानं संघाचं अर्धशतक सुद्धा धावफलकावर. अयांश 11 कोळके संघाच्या 51 धावा कंप्लीट होत असताना 51. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात केली. खरं तर 79 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना अवघ्या 15 बॉलमध्ये हे अर्धशतक झळकावलं गेलंय. त्यामुळे अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहिलेल्या 28 धावा 15 बॉलमध्ये 51 येऊ शकतात तर 15 बॉलमध्ये 28 का नाही हा विचार आता मात्र कोळके संघ सुद्धा करू शकतो. परंतु त्याच वेळेला मात्र 28 धावा सुद्धा पुरेशा ठरू शकतील जर प्रॉपर गोलंदाजी झाली. अचूक टप्प्यावर प्रॉपर लाईन आणि लेंथवर मात्र मिश्रणयुक्त गोलंदाजी पाहायला मिळाली तर नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. आणि त्याचबरोबरीनं प्रतीक कायकर जो मात्र विस्फोटक होऊ पाहतोय. आत्तापर्यंत मात्र विध्वंसक इनिंग मात्र त्यानं साकारले आणि त्याला बाद जर जिथून झटपट केलं, ही गोल्डन विकेट मात्र जर मिळवली दर्शन पाटीलला तर या मॅचमध्ये मात्र पुन्हा कंबर कसेल. तो साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण हा संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट दर्शन पाटील. हो लेंथ बॉल होता फरता वेगानं. हा चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. वेग चांगला आहे, वेग चांगला आहे गोलंदाजाकडे. आता मात्र लाईन आणि लेंथ सुद्धा चांगली होती. इथून मात्र बीट करून गेलाय हा चेंडू प्रतीक कायकर साठी. इथे मात्र टॉप एज शॉर्ट थर्डमॅनला टिपलाय झेल. जल्लोष पहा, प्रेक्षकांचा जल्लोष पहा. हे चित्र मात्र बोलकं आहे. हे चित्र बरंच काही सांगणार आहे कारण या विकेटची किंमत काय होती हे आता मात्र प्रेक्षकांना सुद्धा कळून चुकलंय. आणि हा जल्लोष मात्र पाहायला मिळालाय. वैयक्तिक 34 धावा काढून प्रतीक गायकर निराश मानेनं मैदानाच्या बाहेर जात असताना दुसरा धक्का अयांश 11 कोळके टीमला.
जल्लोष पाहायला मिळतोय. मघासपासून शांत असणारी साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण संघाचे खरं तर प्रशंसक आणि सगळे हितचिंतक, परंतु या विकेट नंतर मात्र जोरदार घोषणाबाजी. कारण हे कॅल्क्युलेशन्स असतात. जेव्हा तुम्ही मात्र फायनलपर्यंत पोहोचता तेव्हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे कॅल्क्युलेशन्स असतात, मॅन ऑफ द सिरीजचे कॅल्क्युलेशन असतात, बाईकचे कॅल्क्युलेशन असतात, स्पोर्ट्स सायकलचे कॅल्क्युलेशन्स असतात आणि बऱ्याच वेळेला याची माहिती खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांना जास्त असते. अजून आम्हाला सुद्धा तेवढी माहिती नाहीये, परंतु इथे प्रेक्षक गोलंदाज सय्यार. शॉर्ट ऑफ लेंथ होता, इथे अपील पाहायला मिळतंय. इट्स अ लाऊड अपील आणि पंच इशारा करतात इट्स अ वाईड बॉल. थोडीशी निराशा जरूर असेल. अपील मात्र जोरदार झाली होती, परंतु इथे एक रन मात्र मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल ती 52 या आकड्यावर. दोनही सलामीवीर मात्र बाद झालेत. पहिल्यांदा संकेत जाधव ज्यांना मात्र केल्या होत्या 8 बॉलमध्ये 17, दुसऱ्यांदा मात्र 9 बॉलमध्ये 34 धावा. प्रत्येक गायकरनं सगळ्यांना आज उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना मित्र म्हणेन खुश करणारी इनिंग मात्र त्यांना साकारली. ही चेंडू यावेळेस हलकासा कट झाला होता. बाहेरच्या बाजूला थोडासा स्विंग होत सरळ संदेश पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉल. सुपर ओव्हर, एक यशस्वी षटक मात्र दर्शन पाटील कडून. गोल्डन विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये मात्र त्यांनी घेतली आणि कमालीचं षटक टाकत असताना या ओव्हरमध्ये धावा आल्या 11. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावा लागल्या त्या 52 धावा. अजूनही 12 चेंडू आणि तब्बल 27 धावांची आवश्यकता. नावाची चर्चा झाली, ज्याच्या नावाची चर्चा झाली, आला आला सावळेवाला, आला शिवाजी माली, आला आला सावळेवाला. हॅलो. सन्माननीय शिवाजी माळेसाहेब यांना विनंती असेल, भावी पंचायत समितीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या शिवाजी माळेसाहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर ॲडव्होकेट सन्माननीय संजयजी टेंबे साहेब यांनाही विनंती असेल की आपणही व्यासपीठावर यावं. ओव्हर टू दीपक पाटील सर. तर 2 ओव्हर्समध्ये 27 धावा करायच्यात फायनल जिंकण्यासाठी. चॅम्पियन संघ मात्र कोणता संघ होणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. मध्ये घेतला जातोय. दोनही सलामीवीर गारज झालेत. सन्माननीय शिवाजी माळेसाहेब आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट संजय टेंबे साहेब यांचं इथे आगमन झालं आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग ऑर्गनाइज बाय 24 तालुका हाफ टीम यांच्या वतीनं आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. 2 ओव्हर्समध्ये 27 धावा करायच्यात. अनिकेत मात्र येतोय गोलंदाजीसाठी. या सामन्यामध्ये मात्र कमबॅक करत असताना साहिल ट्रान्सपोर्ट संघ. पहिलाच बॉल आडव्या पॅटने यावेळेस मात्र बट विकेट झोनकडे चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दर्शन पाटील होता, ज्यानं खऱ्या अर्थाने ही मॅच टर्न केले. मागच्या ओव्हरमध्ये मात्र दी गोल्डन विकेट प्रतीक गायकरला मात्र बाद केलं आणि त्याच बरोबरीनं मात्र जल्लोष पाहायला मिळाला. आणि इथे मात्र आता थोडासा कॉन्फिडन्स वाढला असेल तो साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण या संघाचा. साहिल मात्रेच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडीशी खुशी असेल.
आज पूर्ण तयारीनिशी आहे साहिल ट्रान्सपोर्ट. ब्रास बँड सुद्धा त्यांच्या सेवेमध्ये दाखल झालाय. आज जंगी आहे, आज जोरदार. ओव्हर द विकेट ना, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र बरं दिशा भरकटले आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शैलेश चव्हाण सर त्या ठिकाणी. एक अतिरिक्त धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. धावसंख्या मात्र 1ने पुढे जाईल. अजूनही मॅच बनवू शकते. अय्यांश लेबन कोळके संघ जरी सलामीवीर गारज झाले म्हणून काय झालं, पवन गायकर सारखा एनर्जेटिक खेळाडू आहे. अजय लाने जो चांगला खेळाडू ओळखला जातो. आडवा पॅटने यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. चांगली फिल्डिंग दर्शन कडून पुन्हा एकदा. आता मात्र कॉन्फिडन्स जो लेवल वाढलाय ना, खरं तर विकेटची गरज होती, जे ब्रेक थ्रू मात्र भेटले आणि त्याचमुळे इथं मात्र कमबॅक करत असताना 10 चेंडू आणि 24 धावा. 24 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 10. कमालीचं क्रिकेट. फायनल जशी व्हायला हवी ना प्रवीण सर, तशीच फायनल पाहायला मिळते प्रेक्षकांना. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेला, आणि इथे मात्र मिड विकेटला झेल टिपलाय. फलंदाज बाद. तिथून मात्र पवन गायकर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. आणि हा जल्लोष तुम्ही पाहू शकता यास 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर. साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण संघाचे सगळे समर्थक बेभान होऊन नाचत असताना आज पूर्णपणे बांजो पथक सज्ज झालंय त्यांच्या सेवेमध्ये. आनंद आहे खरं तर ही स्पर्धा. आयोजकांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य असेल की स्पर्धा मात्र आपण यशस्वी करू शकलो. खरं तर गेल्या आठवडाभराचा हा खटाटोप, सगळ्यांनी केलेलं सहकार्य, आणि आज मात्र सारे जण खुश आहेत. एक यशस्वी पर्व मात्र पहिलंच पर्व करून दाखवलंय. सगळ्यांचा आपण मनापासून आभार मानूया. आज संपलेली नाहीये, अजूनही या सामन्याचा दुसरा अंक बाजू आहे. राजेश चव्हाण येतोय, हा लीडर फलंदाज या टीमचा. कधी काय घडेल, क्रिकेट हा खेळच असा आहे. तर सद्यस्थिती पाहिली तर थोड्याशा मजबूत स्थितीमध्ये पुन्हा एकदा साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण संघ पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. राजेश चव्हाण याची बॅटिंग आम्ही अनेक वेळा पाहिले. विस्फोटक फलंदाज ओळखला जातो आणि तो सुद्धा सज्ज असेल इथून मात्र मोठा उलटफेर करण्याच्या तयारीमध्ये. समोरच्या दिशेला गोलंदाजाच्या डोक्यावरून चढवलाय हल्ला, साईड स्क्रीनच्या वरतून दाडलंय. मॅच संपलेली नाही मित्रांनो, राजेश चव्हाण अजून बाकी आहे. या षटकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 61 या आकड्यावर. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पोयंजे या ग्रामीण संघाचा विस्फोटक फलंदाज मैदानावर जसा आलाय आणि पहिल्याच बॉलवर षटकारानं पुन्हा एकदा सामना गरम करून टाकलाय. सामना पहा, कधी साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण संघाच्या बाजूनं, कधी अय्यांश लेवन कोळगे संघाच्या बाजूनं, आणि अगदी चढ उतार पाहायला मिळालेत या मॅच मध्ये. संपूर्ण व्यासपीठ सुद्धा आपण खुश असेल ज्या पद्धतीनं ही सामना सुरू आहे. ब्रास बँडचा आवाज लगेच बंद झाला या षटकारानं. हे चित्र मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडू गणिक पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि अजूनही गरज आहे ती 18 धावांची. गोलंदाज अनिकेत मात्र तयार. हो, शॉट ऑफ लेंथ होता इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न. यास अपील जोरदार झाले. फलंदाज होईल बाद. यश त्यांच्या पाठीमागे काम तमाम. राजेश चव्हाण, इट्स अ बिग विकेट. मैदानाच्या बाहेर जल्लोष पुन्हा एकदा कोण संघाचा. धावसंख्या 61 आणि या विकेट नंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना अक्षरशः पाहायला गेलं तर एखाद्या घाटाला सुद्धा जेवढे वळण नसतील तेवढी वळणं मात्र प्रवीण दुगाडे सर या मॅचने पाहिलेत. आता मात्र गरज आहे 7 चेंडू आणि 18 धावांची. या बॉलवर निदान एखादी बाउंड्री, एखादा षटकार आला तर सोने पे सुहागा. ही मॅच अजूनही बॅलन्स असेल, परंतु हा बॉल जर निर्धाव पडला, या चेंडूवर धाव आली नाही, तर मात्र पुन्हा एकदा साहिल ट्रान्सपोर्ट 7080
कोण संघ मात्र या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये जाईल. अतिशय महत्वाचा हा चेंडू असेल आणि या टाकण्यासाठी मात्र सज्ज अनिकेत मात्रे. चांगला बॉल निर्धाव निघालाय आणि आता मात्र अंतर 6 बॉल आणि 18 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी असेल आयांश 11 कोळके संघाला. नक्कीच जर व्यासपीठावर आपण पाहिलं तर सन्माननीय शिवाजी माळी साहेब, ॲडव्होकेट टेंबे साहेब, त्याचबरोबर निलेजी बाबरे, या परिसरात ज्यांना आम्ही दादा म्हणून संबोधतो ते वसंतदादा काठावले. तर मी शिवाजी माळी साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तर तत्पूर्वी शिवाजी माळी यांचा आग्रह आहे की ॲडव्होकेट संजयजी टेंबे साहेब यांचं स्वागत केलं जावं. आपण स्वागत सोहळ्याकडे वळणार आहोत. सन्माननीय ॲडव्होकेट टेंबे साहब, संजय टेंबे साहब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. देखिए इस खिलाड़ी में क्षमता है 3 छक्के लगाने की. अगर 6 गेंदे ये पूरा खेलते हैं तो मैच में उलटफेर लेकर आने की ताकत है इनमें. उलटफेर ला सकते हैं ये. सचिन अजय लहाने, क्योंकि निर्णायक मोड़ पर इन्होंने छक्के लगाए हैं दीपक पाटिल सर. 6 चेंडू आणि 18 धावा. सामन्याचा निकाल मात्र शेवटच्या ओव्हरवर येऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार कल्पेश. पहिलाच बॉल इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. फॉलो थ्रू मध्ये इथं मात्र पडला, परंतु रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाले. एक रन फारसं काही बिघडणार नाही. त्यानंतर सन्माननीय शिवाजी माळी साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. चॅम्पियन कोण होणार 40गाव प्रीमियर लीग. शेवटचे 5 चेंडू आहेत. त्या 5 चेंडू नंतर आपल्याला नक्कीच दीपक सर हा निर्णय पाहायला मिळेल. कोण होणार 40गाव प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा चॅम्पियन. राजेश मात्रे ऑन स्ट्राइक नाव. 5 चेंडू शिल्लक असतील या मॅच मधील आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता. सन्माननीय शंभू शिसवे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर करण्याची मी विनंती करतोय. गोलंदाज तयार कल्पेशचा हा बॉल इथे मात्र शॉर्ट फाइंडिंगला चुकी झाले. बॉल वेगानं चाललाय लॉंग स्टॉप. पाहूया बॉल अडवलाय, पायानं का होईना स्टॉप केलाय त्या ठिकाणी. या महत्वाच्या धावा मात्र वाचवल्यात. खरं तर अशा पद्धतीनं जेव्हा फटके आणि जेव्हा या फटक्यामधून जेव्हा इनसाइड एज लागल्यानंतर धावा येतात ना, त्या जास्त जखम देत असतात आपल्या मनावर. सिंगलच आले, धावसंख्या 1ने पुढे जाईल. शेवटचे 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 16 धावांची अद्यापही गरज आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल आता मात्र कोणत्या बाजूने चाललाय याचं चित्र स्पष्ट होत असताना आता साईल ट्रान्सपोर्ट 7080 कोण हा संघ मात्र अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 4-16 400च्या स्ट्राईक रेटनं मात्र मैदानामध्ये फलंदाजी करावी लागेल. ती अजय लहानेला स्वतःवर विश्वास दाखवलाय. महत्वाचा चेंडू असेल. कल्पेश लहाने विरुद्ध अजय लहाने. पहिलाच बॉल यावेळेस मात्र फेस करत असताना बॉलला भिरकावलंय. वाईड स्ट्रॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. और इसीलिए मैंने कहा था इस अजय में वो ताकत है मैच में उलटफेर लाने की. मैं हमारे मेहमान ओमकार माळी साहब का स्वागत, विभागीय अध्यक्ष ओमकार माळी साहब सावळे, इनका मैं स्वागत करने की सूचना देना चाहूँगा ऑर्गेनाइजर्स को. तो ओमकार माळी यांनी आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा है. इसीलिए मैंने कहा था इस अजय में वो क्षमता है इन रनों को बनाने की. अब समीकरण देखिए है, गेंदें बची है 3 और जरूरत है 10 रन. कांटे का मुकाबला, हाई होल्ड टेस्ट ड्रामा जो आपको पर्दे पर भी देखने का मौका नहीं मिलेगा. इस ग्राउंड के ऊपर आइए. 40गांव प्रीमियर लीग का फाइनल देखिए. रोंगटे खड़े हो जाएंगे आपके. फुल पैसा वसूल, वेळ वसूल. खरं तर पाहायला गेलं तर या मॅचनं फायनलनं सगळ्यांना खुश केलंय. जशी फायनल व्हायला हवी ना अगदी तशी 40गांव प्रीमियर लीगची फायनल तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 बीट झालाय फास्ट आउटसाइड एज आणि यष्टांच्या पाठीमागे घेतलाय भन्नाट झेल. फलंदाज बाद
आता मात्र सामन्याचा निकाल शेवटच्या 2 बॉलवर 2 चेंडू आणि 10. देखिए बंजो तो आ चुका है. सचिन लहाने जख्मी शेर क्या वार करेगा. आने वाली 2 गेंदें बची है और 10 रनों की जरूरत है. बैंड बिल्कुल जोरों शोरों से बज रहा है. साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कौन के लिए. अजून वाजेल परंतु अजून 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंवर 10 धावांची आवश्यकता आहे. 3 रिक्वार्ड, 1 षटकार, 1 चौकार. अयांश 11 कोळके संघाकडून जर खेळला गेला तर मात्र कोळके संघ सुद्धा विजयी होऊ शकतो. अजूनही संधी जरूर आहे परंतु सगळ्यात निर्णायक चेंडू टाकण्यासाठी आता मात्र कल्पेश लहाने सज्ज होईल. या मॅचचा रिझल्ट ठरवणारा हा बॉल असेल. या मॅचचं भवितव्य ठरवणारा हा चेंडू असेल कल्पेश लहानेचा. काय घडणार. इथून मात्र नवीन फलंदाज जखमी अवस्थेमध्ये सचिन लहाने अगदी शूरवीर योद्ध्याप्रमाणे मात्र लढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्यानं आपली खांद्यावर मात्र संपूर्ण जबाबदारी घेतली. 2-10 सचिन आडव्या पॅटने यावेळेस मात्र इथून मात्र बॉल स्टॉप केलाय. शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकललंय. पाहूया काय घडते त्या ठिकाणी. दुसरी धाव कंप्लीट होईल आणि या 2 धावांच्या बरोबरीनं सुटकेचा थोडासा निश्वास टाकला असेल साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण टीमनं. कारण आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 8 रिक्वायर्ड इन जस्ट 1 बॉल. नक्कीच निलेश भोईर, संदेश पाटील आणि अक्षय गाताडे साहिल ट्रान्सपोर्टचे ब्रह्मा विष्णू महेश मैदानात डोकं चालवताना आपल्याला पाहायला मिळाले प्रत्येक सामन्याकडे. 1 चेंडू आणि 8 धावा. आणि संदेश पाटील यांनी सांगितलं होतं की मी ज्या टीम मध्ये असेल कदाचित त्या टीमला 99% फायनलचे चान्सेस आहेत. आणि जवळ ही भविष्यवाणी मात्र खरी होत असताना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचा बॉल या स्पर्धेचा आणि हा डॉट निघालाय. सामना जिंकलाय. 40गाव प्रीमियर लीग फायनल साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण. जल्लोष पाहायला मिळेल. काय स्पर्धा रंगले. अप्रतिम स्पर्धा आणि हा सामना जिंकलाय. मेगा फायनल ग्रँड फिनेला आणि फायनलचा विजेता संघ साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण हा संघ. अभिनंदन अभिनंदन. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन कोण टीम. आणि बांजो पहा मैदानामध्ये आणलाय आणि आता मात्र तुफान जल्लोष पाहायला मिळतोय. सारे पूर्णपणे चाहते प्रेक्षक वर्ग खुश झालाय. खेळाडून आता मात्र खांद्यावर घेतलं जात आहे. हीच तर खऱ्या अर्थानं मजा आहे. 40 चला विकेटसाठी एकूण 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. साहिल ट्रान्सपोर्ट साहिल शेट जरा पारितोषिक पाठवा कोणत्या तरी तुमच्या माणसाकडे. कारण 4 विकेट्स एकूण 5 गेल्या 1 रनआउट आणि 4 विकेट्स गोलंदाजांनी घेतल्यात. आणि यापुढची सगळी जबाबदारी मी देतोय पारितोषिक वितरण सोहळ्याची दीपक पाटील सरांकडे. तर आपण शाब्दिक स्वागत करणार आहोत ऋषिकेश माळी, सुजित कांबळे, दैवत झिंगे आणि त्याचबरोबर कमलाकर माळी यांनी या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. 40गाव प्रीमियर लीग जिंकले आहे ती साहिल ट्रान्सपोर्ट. अक्षय गाताडेने स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा होती की आम्ही लीगलाच सुरुवातीच्या स्टेजलाच बाहेर होऊ, पण जिद्द आणि चिकाटी काय असते आणि या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ कसं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण. बघा संदेश पाटील यांचे पिताश्री सुद्धा या विजयाचा आनंद घेतात. खेळाडूंना त्यांनी खांद्यावर उचललेत. क्रिकेट खेळत असं आहे. आणि आता संघ मालकांना सुद्धा खांद्यावर उचललं जात आहे. साहिल मात्रे आपण पाहू शकता त्यांना सुद्धा खांद्यावर उचललं गेलंय. खरं तर संघ मालकांची सुद्धा मेहनत आहे. या सगळ्या खेळाडूंना आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतलं. ऑक्शन पासून आतापर्यंतचा प्रवास मात्र जो होता खडतर असतो प्रत्येक संघासाठी आणि जल्लोष
नाराज होऊ नका अयांश इलेव्हन कोळके संघ, फायनल मध्ये पराभूत झालात तुम्ही. अरे उपविजेता संघ आहे, तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण खूप दमदार परफॉर्मन्स मात्र कोळके संघाने सुद्धा सादर केला. अवघ्या 5-6 धावांनी तुम्ही पराभूत जरी झाले असले तरी मात्र या स्पर्धेचा उपविजेता संघ तुम्ही ठरलात. तुमचंही मनापासून अभिनंदन. हॅलो, चला संदेशजी पाटील यांचे पिताश्री नारायणजी पाटील साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. नामदेवजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण या मंचावर.